नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात चलन कल्लोळ माजलाय आणि याचा फटका सगळ्यांनाच बसतोय। हा त्रास कमी करण्यासाठी सरकारने कॅशलेस व्यवहाराचा पर्याय दिला आहे। पंतप्रधानांच्या कॅशलेस व्यवहाराच्या समर्थनासाठी पतसंस्थेने एक अभिनव पाऊल उचलले आहे। शिर्डीतील कोपर शहरामधील समता पतसंस्थेने नोटाबंदीचे आव्हान स्वीकारून शहरातील 2 प्रभाग कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र समता पतसंस्थेच्या कॅशलेस व्यवहारासाठी स्मार्टफोन गरजेचा नसून साधा मोबाईलवरूनही ही सुविधा उपलब्ध होऊ शकते। त्यामुळे गावातल्या लोकांना दिलासा मिळाला आहे आणि हे व्यवहार साध्या मोबाईलवरून फक्त मिस कॉल देऊन करता येणार आहेत। कॅशलेस व्यवहारासाठी भाजीपाला, दूध विक्रेते, सलून, किराणा दुकान अशा छोट्या व्यावसायिकांना टॅबचं वाटप पतसंस्थेने केलंय। पतसंस्थेच्या सभासदांना एक मिस कॉल करून व्यवहार करणं शक्य होणार आहे। सरकारने जो नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं, मला सांगायला आनंद वाटतो की समता पतसंस्थेनं 6 महिन्यापूर्वीच कॅशलेस व्यवहार सुरू केलेले आहेत। परंतु केंद्र शासनाच्या धोरणामुळे याला सध्या प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि या प्रभागामध्ये आम्ही जवळपास 472 ग्राहक आणि 42 दुकानदारांच्या सहकार्यानं कॅशलेस प्रभागाची संकल्पना राबवतो आहे। आणि ही एवढ्यापुरतीच थांबणार नाही, तर महाराष्ट्रातल्या 16,000 पतसंस्थांच्या माध्यमातून 1,000 असे लोकेशन्स आम्हाला कॅशलेस करायचे आहे।